रामराम मंडळी, मी प्रमोद सोडोलीकर. गावगड्याच्या गोष्टींचा आजचा 73वा भाग. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राची जलसंपदा. महाराष्ट्रात येणारं पाणी कसं येतं, कुठून येतं, हे थोडं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. महाराष्ट्राची विभागणी 5 नदी खोऱ्यांमध्ये झालेली आहे. आपल्याला फळ्यावर दिसत असेल की या 5 नदी खोऱ्यांची नावं मी लिहिलेली आहेत. गोदावरी, कृष्णा, तापी म्हणजे गोदावरी नदीचं खोरं, कृष्णा नदीचं खोरं, तापी नदीचं खोरं, पश्चिमवाही नद्या ज्या अरबी समुद्राला मिळतात, आणि नर्मदा. आता तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राचं किती क्षेत्र या प्रत्येक खोऱ्यानं व्यापलेलं आहे. तर गोदावरी नदी खोऱ्याने जवळपास 50% क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोदावरी नदी ही महत्वाची भूमिका पाण्याच्या बाबतीत अदा करते. कृष्णा नदी खोऱ्याने 22%, साधारण 22 ते 23% क्षेत्र व्यापलेलं आहे. तापी नदीनं 16-17% क्षेत्र व्यापलेलं आहे. पश्चिमवाही नद्या ज्या आहेत त्यांनी 11% क्षेत्र व्यापलेलं आहे. तुलनेनं नर्मदेनं 0.5%, म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही, त्याहून कमी क्षेत्र नर्मदेनं वापरलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर गोदावरी, कृष्णा यांनीच जवळपास हे आपल्या लक्षात येईल की 70% क्षेत्र व्यापलेलं आहे. आता जे आपल्याला पाणी मिळतं या खोऱ्यातनं, त्या एकूण पाण्याच्या किती टक्के पाणी या प्रत्येक खोऱ्यातनं मिळतं त्याची आकडेवारी मी या ठिकाणी दिलेली आहे. इथेही आपल्याला लक्षात येईल की गोदावरी नदीतनं 31% पाणी मिळतं, कृष्णा नदीच्या खोऱ्यातनं 21% पाणी मिळतं, तापी नदीच्या खोऱ्यातनं 6% पाणी मिळतं, पश्चिम वाही नद्या ज्या आहेत त्यातनं 42% पाणी मिळतं, आणि नर्मदेतनं 0.35% पाणी मिळतं. यांची सब बेसिन्स, नद्यांची खोरी आणि त्यांची उपखोरी. तर गोदावरीची साधारणपणे 8 सब बेसिन्स आहेत गोदावरी खोऱ्यामध्ये. त्यामध्ये महत्वाच्या नद्या कुठल्या आहेत? गोदावरी, वैनगंगा, पेनगंगा, वर्धा, पूर्णा, दुधना, मांजरा आणि वैतरणा, अशी ही त्यांची उपखोरी आहेत. कृष्णा नदीचा विचार केला तर 7 सब बेसिन्स उपखोरी आहेत. आणि महत्वाच्या नद्या कृष्णा, कोयना, पंचगंगा, भीमा, नीरा, माण, सीना या महत्वाच्या नद्या आहेत. तापी बेसिनमध्ये 3 उपखोरी आहेत आणि त्यातल्या महत्वाच्या नद्या म्हणजे पूर्णा, गिरणा, पांझरा या आहेत. पश्चिमवाही नद्यांच्या खोरी जी आहेत त्यामध्ये 21 छोट्या मोठ्या नद्या त्यामध्ये येतात. त्यातल्या महत्वाच्या म्हणजे दमणगंगा, वैतरणा, शास्त्री, कुंडलिका, वशिष्ठी, सावित्री, आंबा, पाताळगंगा, उल्हास या महत्वाच्या नद्या त्यामध्ये येतात. आणि या सगळ्या खोऱ्यांमध्ये साधारणपणे गोदावरीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवरती 11 मीडियम आणि मेजर म्हणजे मध्यम आणि मोठे प्रकल्प, सिंचन प्रकल्प आहेत. कृष्णेवर 5 कृष्णा खोऱ्यामध्ये प्रकल्प आहेत. तापीवरती 38 प्रकल्प छोटे मोठे आपल्याला दिसून येतात. आता पाणी जे आपल्याला उपलब्ध होतं ते 2 प्रकारे उपलब्ध होतं. एक सरफेस वॉटर म्हणजे वाहणारं, जमिनीवरून वाहणारं पाणी, जे तलाव असतील, ओढे असतील, नाले असतील, नद्या असतील, यातनं जे पाणी आपल्याला उपलब्ध होतं त्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो किंवा भूस्तरावरून वाहणारं पाणी म्हणतो. आणि दुसरं जे पाण्याचा प्रकार आहे आपल्याला उपलब्ध होणारा तो म्हणजे ग्राउंड वॉटर, जमिनीच्या पोटातलं पाणी. आता या दोन्ही प्रकारे आपल्याला पाणी उपलब्ध होतं. विभागवार या दोन्ही प्रकारे उपलब्ध होणाऱ्या पाण्याची टक्केवारी कशी आहे ते आपण इथून पुढे पाहूयात. भूस्तरावरून वाहणाऱ्या पाण्याचा विचार केला म्हणजे सरफेस वॉटरचा विचार केला तर कुठल्या विभागाला, महाराष्ट्राला मिळणाऱ्या एकूण सरफेस वॉटरपैकी कुठल्या विभागाला किती टक्के सरफेस वॉटर, भूस्तरावरून वाहणारं पाणी मिळतं? तर आपल्याला इथे दिसेल की कोकणाला सर्वाधिक 39% पाणी मिळतं. त्याच्या खालोखाल पुण्याला 20%,
नागपूरला 15%, अमरावतीला 6%, औरंगाबादला 9% आणि नाशिकला 11% पाणी मिळतं. म्हणजे भूस्तरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या बाबतीत पुणे आणि कोकण हे श्रीमंत विभाग आहेत असं आपल्या लक्षात येतं. आता जमिनीच्या पोटातलं जे पाणी आहे ते एकूण महाराष्ट्रात उपलब्ध होणारं जमिनीच्या पोटातल्या पाण्याचा जर विचार केला तर कुठल्या विभागात किती पाणी मिळतं, तर इथं आपल्याला दिसतंय की औरंगाबादला सर्वाधिक 26% पाणी हे भूमिगत स्रोतांमधनं आपल्याला मिळताना दिसतंय औरंगाबाद विभागामध्ये. त्याच्या खालोखाल नाशिक आणि पुणे इथे 20% पाणी आपल्याला मिळताना दिसतंय. नागपूर विभागामध्ये 15% पाणी मिळतं, अमरावती विभागामध्ये 13% पाणी मिळतं आणि कोकण विभागामध्ये 6% भूमिगत पाणी आपल्याला मिळतं. आता इथे काही मुद्दे तुमच्या लक्षात येतील की भूस्तरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या बाबतीत कोकण श्रीमंत आहे, पण त्याच्या उलट भूमिगत पाण्याच्या बाबतीत कोकणची टक्केवारी फारच खाली गेलेली आहे. या प्रकारचे असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतील. त्याच्यावरती पुढच्या भागात आपण काही याच तक्त्यांच्या आधारे चर्चा करूयात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.